लवतात रे विक्राळी ब्रह्मानी माळा, विशेष कंठ काळा त्रिनेत्री जळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जळ निर्मळ वाये झुळझुळा. जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन गुरुजन सत्कारी, शतकोटी वीज वाचे उच्चारी, रघु टिळक राम दासा अंतरी. जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव. काय माहित बाई, उशीर झाला की काय, तर बबली वाट पाय तशी, पण बेलावाले नव्हतेच तर खरी. बंटीले म्हटलं काल बेल फुलं आणून दे. बंटीच्या बाबालाही म्हटलं, एकाने मी गोष्ट नाही घेतली. शेवटी सुनवारी तर मलाच पा लागते की नाही. मग काय माहित शांताबाईच्या घरी झाली काय पूजा. आता शांताबाई म्हणे मला ये जो म्हणून. बबलीले पहिले सगळं नेऊन देतो बाई, आणि मग जातो शांताबाईच्या घरी. अहो माहिती सुषमा कुठे गेलती व? संगीताबाई ये जो ना माझ्या घरी. शांती भेटली नाही ती काय? नाही शांताराम भाऊ, काय झालं? तसंच म्हटलं, लय दिवसांना आल्या नाही तुम्ही माझ्या घरी, येत जा ना. हो जमलं तर आजच ये. सांग शांताबाईले. का संगीता, शांताराम भाऊ तुला कायच्यासाठी बोलून राहिली व? शांती भेटली नाही काय झालं? मला काय माहित सुषमा, काय झालं तर तुला माहीत त्या मोहल्ल्यातलं. नाही बाई, आज तर उपासाचा दिवस आहे. आज काय खोटं बोलू त्या सांगू मी? मला काहीच माहीत नाही संगीता. चल संगीता ये जो मग माझ्या घरी बी. शांताबाईच्या घरी चक्कर मारशील तर. मी बेल फुलं आणले, मैसून वाट पाय तशी. चल येतो मग मी. जाऊन येऊ का शांताबाईच्या घरी? मानानं बोलावलं शांताबाईनं प्रसाद घ्यायले, म्हणून अजून आली नाही. बबलीला नेऊन देतो पटकन ये, आणि चक्कर मारून येतो शांताबाईच्या घरी. मनीषा झाली काय झाडझूड? मनीषा. अरे पप्पू, माझं लक्षच नाही. कधी आले तुम्ही? मनीषा तू कोणत्या गुंताऱ्यांनी आज? 2 आवाज दिले तुले मी, की तुले कमी मी ऐकू येते की काय? मी विचार करून राहिली होती, सविता ताईची भेट नाही, आज श्रावण सोमवार आहे, सविता ताईच्या घरी जाऊन येऊ काय, हा विचार करून राहिली होती मी. म्हणून मला तुमचा आवाज नाही आला. मी म्हणतो आईजवळ पैसे दिले मी, काही आणायचं असलं तर आईले सांगशील. हो पप्पू ठीक आहे. मनीषाला सफाई द्यास लागते, तिच्या नजरेत चांगला व्हायसाठी. आई पप्पू काय होईल रे? आई मनीषाला उपास आहे म्हणते, आज काही आणून देतो. मी चाललो ड्युटीवर. कोणते पैसे दिले ना? हा मनीषा सांग ना, काय काय पाहिजे, आणून देतो मी. हा आई. हातची टोली लावली काय? पप्पू लय काळजी करते माई. चल आता पटपट कामं करतो, देवाची तयारी करतो. सुनबाई आली नाही का? कुठे आहे बाबा? किती वेळची वाट पाहून राहिली मी. सगळ्या बाया बसल्या, प्रसादही दिला, पण आईच नाही आली अजून. थांब मी आणतो बोलवून. आता जातो शांताबाईच्या घरी, पण चांगलं शांताबाई समोर भुणकतो आता सविताले. देवाधर्माचा दिवस, श्रावण सोमवार पहिला, घरात पूजा मांडा सगळं करा. हे नाही चली लोकांच्या घर हुसक्याले. सून बोलते तर म्हणते, मग सून बोलते तुम्ही भाग ना घेत. सविता कुठे गेलती? काय झालं रोशनीचे बाबा? कोण एवढे गरम होऊन राहिले? आज उपास तापासाचा दिवस. मी तुला तेच म्हणून राहिलो, आज उपास तापासाचा दिवस, कुठे हिंडून राहिली तू? ते सून घरांदी बाया घेऊन बसली, सगळ्या बाया आपल्या घरी, आणि तू चली लोकांच्या घर हुसक्याले. कोणाच्या घरी गेलती तू? सांग लवकर. मग सून बोलते तर म्हणते सून बोलते करते. मग तुम्ही शांत राहा. मी शांताबाईच्याच घरी गेली होती, शांताबाईने बोलावलं होतं प्रसाद घ्यायले. आता घरी चालली. एवढं कायले करा लागते गरमी, आणि तू अशी सुनील करू लागत नाहीस काही. कामं धंदे झाल्यावर या, सुनील बी घेऊन या.
उठली सुटली की चालली एकटी, उठली सुटली की चालली एकटी. सुनील बी ओळख होती सगळीची. चल व्हाय घरी. मी घरी नव्हती म्हणून सांगितलं असेल सुनीनं, एकाचे 4-4 म्हणून रोशनीचे बाबा एवढे भडकले मायावर. चल कोणत्या बाया बसेल आता. हो भाई बबली, मस्त रांगोळी काढली बा दिवाळीची. हा काकू. काकू चला काकू घरात. चल चल. माय बाई गुड्डी मस्त मांडली हो तुझे. आई तुम्ही आल्या ना फिरून फारून. पाय आता कुठे गेलती फिरायला मी. शांताबाईच्या घरी गेलती बाई प्रसाद घ्यायला. तुला बी बोलावलं शांताबाईनं. चल ना आता बाहेर प्रसाद द्यायला की तू बी चल. आई दोघी जणी फिरता मग स्वयंपाक कोण करेन घरी. गुड्डी तू बस, मी स्वयंपाक करतो आणि तुला जेवण करायला देतो. बस पाहून घ्या हो सगळ्याजणी. श्रावण सोमवार आहे. मैसून म्हणते मला स्वयंपाक कर. सांग करतो मी नाही म्हणून राहिली. सविताबाई करावंच लागते. आम्ही बी करतो आमच्या घरी. तू तर सकाळी सकाळी आली चक्कर मारून. चल गुड्डी मी स्वयंपाक करतो. पाहून घ्या मंडळी, जे सासा असतील, सासूनं पुढे पुढे केलं तर चांगली आहे सासू. माझी सासू लई चांगली आहे. अशा गोष्टी होतात बरं. आणि कधी नाही केलं तर बात ते नाका डोळ्यात धसते. बरोबर आहे ना. जे सासू असेल तिला समजलं. चला मग स्वयंपाक करतो.